Okay, good morning. I am sharing the screen. Yes, okay, is it shared? This is Newton's formula, and it is clear that triangle ABF1 and triangle D1P1F1 are similar, both similar triangle आहेत आणि सिमिलर ट्रायंगल असतील तर त्या बाजू त्यांच्या काय असतात समान असतात. that is AB divided by P1 D1 is equal to BF1 divided by F1 P1, that is AB divided by P1 D1 is equal to BF1 divided by F1 P1 आहे. तसंच आपल्याला माहित आहे PD1 म्हणजे P1 D1 is equal to A1 B1 आहे and F1 P1 is equal to F1 वरती माहित आहे focal length of object side आहे and BF1, that is BF1 is equal to x1, that is the distance measured, that is object distance आहे. त्यामुळे काय होईल बघा AB divided by A1 B1 is equal to x1 divided by F1 आणि त्याच पद्धतीने पलीकडची जी ट्रायंगलची जोडी आहे इमेज साइडची ट्रायंगलची जोडी काय दाखवते बघा दोन ट्रायंगल्स आहेत हे, that is triangle H2 P2 F2 and triangle A1 B1 F2. दोन ट्रायंगल मी मागच्या वेळेला तुम्हाला दाखवलेले आहेत. We get H2 P2 divided by A1 B1 which is equal to x1 F1 but H2 P2 बरोबर AB आहे मित्रांनो, AB आला का बघा, P2 F2 बरोबर F2 आहे आणि त्याच बरोबर पुढे जाऊन F2 B1 बरोबर काय मिळालं सांगा x2. त्यामुळे आपल्याला मिळेल AB divided by A1 B1 is equal to F2 x2 divided by x2. जरा बारकाईने बघा या दोन्ही हे जे दोन्ही हे एक इक्वेशन आणि हे एक इक्वेशन त्यांच्या लेफ्ट हँड साइड डाव्या बाजू जरा बघा AB divided by A1 B1 वरच्याचं सुद्धा AB divided by A1 B1 जर डाव्या बाजू समान असतील तर उजव्या बाजू समान असणार. म्हणजे इक्वेटिंग these two equation we get that is x1 F1 which is equal to F2 x2. x1 F1 is equal to F2 x2. हे जर असेल x2 F1 is equal to F2 x1 x1 F1 x1 divided by F1 is equal to F2 divided by x2. तिरकस गुणाकार करा, x1 x2 is equal to F1 F2 and this is the Newton's formula, and that Newton's formula says that here that is object and image distances are measured from their respective foci, means focal point. Means here the objective distance and image distance are equal, that is the product of the objective distance and product of the image distance are equal, and these two are measured from their respective foci. This is the one of the law, and that law will be known as the Newton's law. The next point is the relation between F1 and F2 of any optical system, that is relation between F1 and F2 from figure 1-2, that is the triangle AD1 F1 not P1 friends, triangle D1 F1 P1 and triangle D1A into H1 are the similar. आणि हे जर दोन सिमिलर ट्रायंगल असतील तर वरचंच इक्वेशन मगाशी बघितलेलं आहे आपण, P1 F1 बाजू आहे डिवायडेड बाय H1A which is equal to P1 D1 डिवायडेड बाय H1 D1. पण P1 F1 म्हणजे माहित आहे 1.2 फिगर आपण मागच्या वेळेला इथं बघितलेली आहे. 1.2 फिगर मित्रांनो ही आहे आणि P1 H1 इथं बघितलं P1 H1 आपल्याला माहिती आहे that is P1 H1 ऐक नाही P1 H1 आहे इथं, हे P2 H2 आहे. हे दोन ट्रायंगल्स आपल्याला दाखवलेले आहेत आणि हे दोन ट्रायंगल्स आपल्याला काय दिसतात मित्रांनो इक्विव्हॅलंट दिसतात आणि इक्विव्हॅलंट ट्रायंगल वरून आपण कॅल्क्युलेशन्स करणार. here that is P1 F1 divided by H1A which is equal to P1 D1 divided by H1 D1.
इथं P1F1 मायनस F1 H1A मायनस U विच इज इक्वल टू इकडे आपल्याला काय मिळते बघा P1D1 मायनस H2 आणि H1D1 म्हणजे हे दोन्ही आहेत मित्रांनो दॅट इज H2 आणि आपल्याला काय मिळतं प्लस H1 म्हणजे H1D1 डिस्टन्स मिळतं युजिंग द कॅटेशियन साइन कन्व्हेन्शन आहे इथं आपण ह्यात सगळ्यांचं प्लस प्लस हे मायनस मायनस आहे ते प्लस होईल त्यामुळे F1 डिवायडेड बाय U इकडच्या बाजूला H2 डिवायडेड बाय H2 प्लस H1 झालं सिमिलरली दुसरा ट्रायंगलची जोडी घेतली उलट जोडी घेतलेली आहे ट्रायंगल H2 P2 F2 अँड H2 P2 A1 ट्रायंगल घेतलेला आहे इथं मित्रांनो ह्या दोन ट्रायंगल मध्ये आपल्याला समान बाजू दिसतात दोन बाजू दिसतात कोणती बघा P1F1 आहे का बघा P1F2 divided by P1A1 which is equal to H2P2 H2P2 divided by H2D2 इथं आपल्याला मिळतं that is F2 divided by V is equal to H1 divided by minus H2 plus H1 बारकाईनं बघा या दोन इक्वेशन मध्ये इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 5 मध्ये आपल्याला त्यांच्या राईट हँड साइड इक्वल दिसतात बघा राईट हँड साइड बघा जरा या दोघांच्या मध्ये या दोघांचा छेद मित्रांनो इक्वल आहे वरती H2 आहे इथं H1 आहे इथं F1 आहे F2 आहे आता आपल्याला या दोघांच्या पासून काय करायला लागतं या दोघांची ऍडिशन घ्या इक्वेशन नंबर 4 ची लेफ्ट हँड साइडची ऍडिशन घ्या राईट हँड साइडची ऍडिशन घ्या इक्वेशन नंबर 4 आणि 5 ची F1 divided by adding these two equation 4 and 5 we get that is F1 divided by U plus F2 divided by V is equal to minus H2 divided by minus H2 plus H1 plus H1 divided by minus H2 plus H1 अंशांची फक्त बेरीज होईल याचा छेद समान आहे अंशाच्या बेरजेमध्ये अंशाची बेरीज लिहिली बघा minus H2 plus H1 divided by minus H2 plus H1 हे दोन्ही जातील अंशाला छेद निघून जाईल minus H2 plus H1 divided by minus H2 plus H1 निघून जाईल अंश आणि छेद which is equal to 1 म्हणजे आपल्याला अंश छेद गेला 1 मिळालं म्हणजे रिलेशन काय मिळालं बघा ही डावी बाजू F1 divided by U plus F2 divided by V is equal to 1 मिळालं मित्रांनो is equal to 1 आहे मल्टिप्लाय इक्वेशन नंबर 6 बाय V बाय F1 न इथं मल्टिप्लाय करा V बाय F1 न मी मल्टिप्लाय केलं इथं V बाय F1 न जर मी मल्टिप्लाय केलं तर आपल्याला V बाय F1 इथं V बाय F1 न मी काय केलं मल्टिप्लाय केलं F1 ला F1 जाईल इथं बघा V बाय F1 न मल्टिप्लाय केलं तर F1 ला F1 जाईल V बाय U राहील इथं V बाय F1 न मी जर मल्टिप्लाय केलं तर V जाईल F2 डिवायडेड बाय F1 राहील आणि 1 ला V बाय F1 न जर मी गुणलं तर V डिवायडेड बाय F1 राहील आता मी काय करतोय बघा U बाय V ठेवलं आणि हे मी पलीकडे नेलं मित्रांनो पलीकडे नेलं तर मायनस होईल हे जे आहे ना प्लस काय आहे बघा प्लस F2 डिवायडेड बाय F1 मी पलीकडच्या बाजूला नेलं तर मायनस F2 डिवायडेड बाय F1 होईल यांचा छेद F1 समान आहे V मायनस F2 आहे V मायनस F2 आहे आणि V मायनस F2 आपल्याला इथं दिसतंय V मायनस F2 that is V divided by U is equal to V minus F2 divided by F1 हे आपल्याला रिलेशन इथं दिसतंय आणि हे रिलेशन आपल्याला मिळते that will be the equation number 7 इथे इक्वेशन नंबर 7 मिळालं काय अडचण आहे का मित्रांनो जरा कोणीतरी रिस्पॉन्स द्या तुम्ही मला दिसत नाहीये लक्षात आलं का मित्रांनो इक्वेशन नंबर 7 प्लीज गिव्ह रिस्पॉन्स yes or no मित्रांनो लक्षात आलं का अरे लक्षात आलं का मित्रांनो बोला कोणतरी शिवांगी पाटील मॅडम लक्षात आलं
शिवांगी शिवांगी पाटील मॅडम, लक्षात आलं का मी सांगितलेलं इक्वेशन नंबर 7? हो सर. ओके ओके ओके. सगळे प्रेझेंट आहात ना पलीकडं? कॅन यू हिअर ऑल हिअर वेल? ओके, that is B. B, that is the conjugate rays, that is the reflected rays. See here, BH1 and H2B1 are the conjugate rays, making angle theta 1 and theta 2 with the principal axis. Principal axis ला त्यांनी angle केलेला आहे मित्रांनो. Conjugate rays आहे त्यांनी angle केलेला आहे theta 1 and theta 2. इकडं बघा, these are the conjugate rays making angle theta 1. These are the conjugate rays making angle theta 2. आणि याच्या बाबतीचं एक्सप्लेनेशन आपण पाहतोय, that is the B, that is the respectively with the principal axis. Then tan of theta 1, tan theta बरोबर sin of theta 1 divided by sin of theta 2. tan theta 2 म्हणजे sin of theta 2 divided by cos of theta 2. tan theta बरोबर sin of theta divided by cos theta. Is it correct? Then using that trigonometric relation, we are seen here that tan theta 1 divided by tan theta 2, which is equal to sin of theta 1 divided by cos of theta 2. sin म्हणजे समोरील बाजू भागिले कर्ण आणि पुन्हा लगतची बाजू भागिले कर्ण, कर्ण कर्ण जाईल, h1 p1 divided by bp1. Okay, tan of theta 2 is equal to sin of theta 2 divided by cos of theta 2, h2 p2 divided by b1 p1. काय काय जातंय बघा यातलं, दॅट इज जातंय काय बघा, h1 p1 h2 p2 ह्या दोन्ही गोष्टी जात आहेत, कारण ह्या दोन्ही गोष्टी समान आहेत. या दोन्ही गोष्टी समान असल्यामुळे उरेल काय बघा, दॅट इज हे खालची बाजू वरती जाईल, b1 p2 डिवायडेड बाय bp1. काय मिळालं रिलेशन, दॅट इज tan of theta 1 divided by tan of theta 2. What is the relation? The relation is what is the relation? Which is equal to b1 p2 divided by bp1. What about the bp1? We know that b1 p1 बरोबर इथं मिळालेलं आहे रिलेशन वरती आपल्याला. इतर रिलेशन मिळालेलं आहे बघा आपल्याला रिलेशन. That is relation is b1 p1. What is its relation? That is u divided by minus v. आणि u divided by minus v, इथं tan theta divided by tan theta 1 divided by tan theta 2, which is equal to काय मिळालं बघा, v minus f2 divided by f1 from equation number 7. त्यामुळं from equation number 2 we have that ab divided by a1 b1 is equal to f2 by x, or h1 h1 by h2 is equal to f2 by x1 आहे. आता हे a1 b1 म्हणजे जरा लक्षात येते का बघा, ab डिवायडेड बाय a1 b1 बरोबरच आपल्याला काय मिळालेलं आहे पुढे जाऊन, f2 by x2 is equal to f2 by v minus f2 from equation above equation. And because v is equal to x2 plus x1 इथं पुट अप केलं मित्रांनो, तर h2 divided by h1 divided by h1 is equal to काय झालं बघा, उलट करा मित्रांनो, हे उलट करा, याचा रेसिप्रोकल घ्या, v minus f2 divided by f2 आलं. आता tan theta 2 divided by tan theta 1 is equal to, हे मायनस साइन आहे त्यामुळे इथं हे मायनस घेतलं, minus v minus f2 divided by f1 which is equal to h1 divided by h2. याचा उलटा करायचा आहे बघा मित्रांनो, इथं आपल्याला मिळेल दॅट इज 1 upon f1 आहे तसं घेतलं,
आणि याच्याबद्दल काय पुटअप केलं बघा, हे इकडे F2 नेऊन गुणलं F2 ने इकडं, या F2 ने इकडं गुणलं, आपल्याला मिळेल काय, H1 by H2, H1 by H2 into F2 is equal into 1 upon F1. याचा सगळा गुणाकार करा मित्रांनो, काय जातंय बघा मित्रांनो, हे F2 वरती येईल, हे F1 खाली येईल, H1 by H2 म्हणजे मायनस H1 by H2 which is equal to F2 divided by F1. असं आपल्याला 9वं इक्वेशन मिळतं. मायनस H1 divided by H2 डॉट F2 divided by F1 अशा पद्धतीचं रिलेशन मिळतं. पण पॅराक्सियल अप्रॉक्सिमेशन आहे. आपल्याला माहिती आहे प्रिन्सिपल ऍक्सिस आणि कॉन्जुगेट रेज आहेत, यांच्यामधला तो अँगल आहे. टॅन थीटा, थीटा 1 आणि थीटा 2 चा टॅन घेतलेला आहे आपण, आणि टॅन ऑफ थीटा 1 इज नियरली इक्वल टू थीटा 2 आणि टॅन ऑफ थीटा 2 इज नियरली इक्वल टू थीटा 2 आहे. त्यामुळे टॅन ऑफ थीटा 1 बरोबर थीटा 1 पुटअप करा आणि टॅन ऑफ थीटा 2 बरोबर थीटा 2 पुटअप करा. या दोन गोष्टी जर पुटअप केल्या आपण तर आपल्याला इक्वेशन मिळेल, राईट हँड साठी मिळेल थीटा 1 डिवायडेड बाय थीटा 2 which is equal to minus H1F2 divided by H2F1 मिळेल. H1F2 divided by H2F1 मिळेल मित्रांनो. According to Lagrangian law, according to Lagrangian law we have theta 1 divided by theta 2. Lagrangian law सांगतोय theta 1 divided by theta 2 is the mu refractive index and mu is the refractive index. Mu 2 H2 divided by mu 1 H1. Mu 1 is the refractive index on the object side, mu 2 is the refractive index on image side. आणि आपल्याला रिलेशन नंबर फ्रॉम इक्वेशन नंबर 10 अँड 11 या दोन रिलेशन मधून ही दोन्ही रिलेशन मित्रांनो